नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। आनंदाची बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहीण योजनेतील तांत्रिक कारणामुळे लाभ बंद झालेले आहेत। महिलांसाठी ई-केवायसी ची मुदत आता मंत्रिमंडळाने 30 एप्रिल पर्यंत वाढवलेली आहे। ई-केवायसी दरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याचा चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक महिलांचे लाभ थांबला होता। ही शेवटची संधी असून यानंतर प्रक्रिया न केल्यास लाभ पुन्हा मिळणार नाही, अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। ज्या लाभार्थी महिलांचा लाभ तांत्रिक अडचणींमुळे बंद झाला आहे त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चूक केली होती। 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता। यात महिलांनी लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा सरकारी उपक्रम मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही। नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता। त्यामुळे सरकारने पुन्हा महिलांसाठी साधारण 2 महिन्यांचा अवधी उपलब्ध करून दिला होता। ती मुदत वाढवून 31 मार्च पर्यंत करण्यात आली होती। हीच मुदत आता पुन्हा 1 महिन्याने वाढवण्यात आलेली आहे। आता 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे। ही अंतिम मुदत देण्यात आलेली असून आता प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींना बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होणार नाही। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री अदितीताई तटकरे याबाबत माहिती दिली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।